कवीला लेखकाला अशी चेक करत असतात. सगळं चांगलं दिसलं आणि एकच काय तर वाईट दिसते तेवढंच समीक्षक पकडतात. मला बरेच समीक्षक म्हणतात चंदनशिवी एवढं का बोंबलत असतात, कधीतरी हिरवणीवर लिहा, गुलाबावर लिहा. आपण आम्ही काय लिहायला गेलो तर तिथं ते भगतसिंग आणि बाबासाहेबच येते, त्याला आम्ही काय करणार, जगणं त्या पद्धती. म्हणून मला एक विचारलं होतं की काय एवढा आक्रोश, तर मी एक उदाहरण देत असतो. मी लहान होतो तेव्हा 7वीच्या वर्गात, त्यावेळेला पुढे ढकलायची पद्धत नव्हती. नापास झाला तर नापासच, त्याच वर्गात बसायचं. आणि बुद्धिमत्तेनुसार तुकड्या होत्या, अति हुशार अ तुकडी, त्याच्यापेक्षा कमी हुशार ब तुकडी. माझी बुद्धी अशी होती आम्ही ड तुकडीत होतो. आम्ही फक्त कुस्तीतच ट्रॉफी जिंकायचो. आणि आमच्या वर्गात एक नाना होता, नाना म्हणून नावाचा विद्यार्थी होता. आणि तो गेल्या 15 वर्षापासून 7वीच्या वर्गात नापास होता. त्यामुळं 7 फूट उंच, त्याची दाढी वाढलेली, मिशा वाढलेल्या, वजन 102 का 3 किलो. नानाचा एक एक हात 25-26 किलोचा असा दणकाट, दगड फोडून राखड झालेला. आणि आमच्या शिक्षकांनी नियम केला, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्या उत्तर बरोबर आलेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांच्या कानाखाली मारायचे. मग आम्ही अभ्यास करायला लागलो. का तर एक वेळी शिक्षकांचा मार खाल्ल्याला परवडतं, शेजारचं का खायचं. पण नाना 15 वर्ष नापास, त्याला काहीच येत नव्हतं, ती रोज मार खायचं. एखाद्या पोराचं उत्तर बरोबर आलं तर ती पहिलं नानाकडे हसत बघायचं, नाना गप उभा राहायचा, ये म्हणायचं. ते पोरग जायचं, त्याचा हात पोचायचा नाही. मग ते बेंच वरती उभं राहून नानाला मारायचं. नानाला मारले त्याला आनंद व्हायचा, एवढ्या मोठ्या नानाला मी मारलं. आणि ते गावभर सांगत सुटायचं आज मी नानाला मारलं. शाळा सुटली की नाना एकटा चालत जायचं, खाली मान घालून सगळं गाव चिडवायचं नाना. मला वाईट वाटायचं कारण ते आमच्या घराजवळ राहायला होता. पण एवढा मार खाणारा नाना तो कधी शाळा बुडवत नव्हता. रोज 10 मिनिटं आधी येऊन बसायचा. त्याला बघितलं मला दसवं, एवढा कसा येऊ आतूर मार खायला. अहो रविवारचं सुद्धा शाळेत जाऊन यायचं. एकदा मी त्याला म्हटलं नाना तू शाळा सोडून दे, कशाला शाळेत येत. नानानं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटला कळलं. परत 2 वर्ष गेली, 17 वर्ष नाना त्याच वर्गात, मी बी नापास झालो. आणि एक दिवस असा आला, शिक्षकांनी प्रश्न विचारला. प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा होता की गावाबाहेर बायका जी धुणं धुतात त्या धुणं धुण्याच्या जाग्याला नेमकं काय म्हणतात. आम्ही उत्तर द्यायला सुरुवात केली. ओढा म्हणतात, वगळ म्हणतात, विहीर म्हणतात, नदी म्हणतात, नाला म्हणतात, डबकं म्हणतात, तळ म्हणतात, तलाव म्हणतात, आड म्हणतात, पोरा म्हणतात, झरा म्हणतात, धबधबा म्हणतात. एक जण म्हटला समुद्र म्हणतात. मास्तर म्हटले चुकलं, सगळ्यांचं उत्तर चुकलं. आणि नाना उभा राहिला. मास्तर म्हटले सांगे सगळ्यांचं चुकलं. आणि नानानं हळूच उत्तर दिलं अंदाजे, त्याला पाणवटा म्हणतात. पाणवटा म्हणतात म्हटल्याबरोबर सरांचा असाच आज आला. नाना म्हणला बरोबर आहे काय. मास्तरांनी फक्त मान हलवली. जसं मान हलवली तशी पोरं बोलायला. आणि नानाने इथली बटणं काढून हात मागत पोरं दप्तर अशी भरायला. तेवढ्यात नानाने जाऊन पटकन दार लावलं आणि दाराला कडी लावून नाना दारात होता. अरे पोरं लागली बोंबलायला. सगळं गाव शाळेभोवती गोळा झालं. दार कोणच उघड ना. सरपंच शेवटी खिडकीतनं बघितलं. म्हटले सर काय झालं. सर म्हटले घोळ झाला. सरपंच आज नानाच बरोबर आले. सगळ्यांना चुकलंय. सरपंचांना नियम माहित होता. त्यांचा बीपी वाढला. आणि पहिल्या बेंचवर त्यांचाच मुलगा पहिला दणकाच त्याला बसला. ती ओरडायला जोरात. आणि सरपंच म्हटले
नियम बदला सर. नियम बदला म्हटल्याबरोबर नानानं एका चिमटीत सरांना उचलला आणि नाना म्हणला, सर 17 वर्ष झाली म्हणला तुम्ही नियम केलाय, मी कधीतरी म्हटलं का बदला नाही. आज जर नियम बदलला मी विचार करणार नाही म्हटला तुम्ही माझे सर आहात. सर गप्प शांत. नानाचा एक हात 25-26 किलोचा आणि नानानं वर्गावर नजर फिरवली. नानाला आठवायला लागलं 17 वर्षाचा इतिहास. मला यानं कसं मारलं, मला त्यानं कसं मारलं, आणि प्रत्येक पोराला बी आठवायला लागलं मी कसं नानाला मारलं. आणि आज नाना दणका कसा. आणि नानानं कुणाची दया नाही, नानानं फोडून काढायला सुरुवात केली. या भिंतीजवळचं पोरग एका दणक्यात ही भिंत उडून बाहेर पडलं. कुणाचे डोळे, कुणाचे हात, कुणाचे पाय गेले. कधी कधी आता प्रवासात मला रेल्वेची भेटतात, मला वाटतं आमच्याच वर्गाच्या. शाळा सुटली त्यानं मला नाही मार, कारण मी तेच दप्तर घेत होतो. सांग तेच दप्तर घेऊन मी साईटला. त्याला म्हटलं इथं. ते म्हणला ठेव तुलाच. आज सोडली म्हणला शाळा. तुम्हाला त्या दिवशी विचारलं होतं शाळेत का येतो, शाळा का सोडत. नानानं जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं. नानाचं उत्तर होतं, नाना म्हणाला, मला माहित होतं म्हटला एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. एक ना एक दिवस तरी हा सूर्य माझ्यासाठी उगवेल. आयुष्य हे असंच आहे, एक दिवस तरी आपला येतोच, तोपर्यंत सहन करा. माझी कविता जी येते ती त्याच पद्धतीने आक्रोश करत हंबरडा फोडतच ती येणार आणि त्याच पद्धतीत ती सादरीकरण होणार. पण कधी कधी हळवही व्हावं लागतं. सख्या 4 बहिणींचा मुराळी होऊन रडताना मी काय काय अनुभवलंय मला माहिती आहे. आज इथं बहिणीच आहेत सगळ्या बसलेत जास्त. माझं एक स्वप्न होतं, माझ्या बहिणींनी शिकावं, ते शिकल्या. पण लॉ केलं, MBBS झालं, इंजिनिअरिंग झालं, तरी एक दिवस तरी या पोरींच्या आयुष्यात येतोच. दारात एक गाडी येते, त्यातनं 4-5 जण उतरतात, एक म्हातारा उतरते, मुलं पाहुणे बघायला. आणि मग आमच्या शिकलेल्या मुलीला सुद्धा साडी नेसून बाहेर हॉलमध्ये आणलं जातं. आणि ते म्हातार तिला विचारतं नाव, ती सांगते अश्विनी, शिक्षण MBBS चालू. आणि तिसरा प्रश्न, स्वयंपाक येतो. तो प्रश्न ज्यावेळेला मला बहिणींना विचारायचे, आमचे वडील मला बांधून आतल्या खोलीत ठेवा आणि मी दगडच मारायचो. मी मनात मला एवढ्यासाठी शिकल्या नाही स्वयंपाक करायला. आमच्या पोरीने स्वतःच्या पायावर असं भक्कमपणे उभे राहावं की आमच्या पोरी एक दिवस म्हणतील की पप्पा पगार सुरू झाला, स्वतःच घर गाडी घेतलेली आहे, चला मुलगा बघायला जाऊ. आमच्या मुलीच्या गाडीत बसून आम्ही मुलगा बघायला जाऊ. येऊ दे त्याला सरबत घेऊ. हे तुम्ही बी वाजवाटा आहे. तुम्हाला बहिणी आहे ती. आणि मग आमची पोरगी विचार नाव, शिक्षण, त्याला नका विचारू स्वयंपाक. मुलाखत गेला जाग्यावर पोरगी म्हणाल पप्पा दिस कॅन्डिडेट सिलेक्टेड नॉट सिलेक्टेड. जाग्यावर फैसला ज्या दिवशी आमच्या पोरी करतील त्या दिवशी सावित्रीनं भिडेवाड्यातल्या वर्गावर जी पहिली अक्षर गिरवली त्या अक्षरांचा विजय या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. ताकद आहे आमची. हेच मला कवितेतून कधी कधी सांगावं असं वाटतं. सरांनी मला माझ्या गुरूंचा उल्लेख करायला सांगितलं. 10वी नापास, पुण्याला गेलो, राहायचं कुठं तर रेल्वे स्टेशनवर मी राहिलो. तिथं 2 माणसं भेटली. तिथं वेश्या व्यवसाय चालायचा. त्यातली एक वेश्या होती मंगल नावाची. पहिल्या भेटीत तिनं माझ्या चेहऱ्यावरून ओळखलं हा उपाशी आहे. आणि तिनं मला त्या काळ्या कॅरी बॅग मध्ये आणलेला भात, ती बिर्याणी खायला दिली. मी ती खाऊन झोपलो. तिथे एक रात्रीचा ते होता आशा वाजवणारा एक यायचा दाढीवाला, ते बच्चन सारखा दिसायचा.
म्हणून मी त्याला बच्चन म्हणत. मग माझ्या कविता ही दोन माणसं तीच ऐकायची. आणि एकदा त्या पेपरला अशी जाहिरात आली की कवितेची स्पर्धा आहे. ती मंगल म्हणली मला की इथं जा. मी कधी स्टेजवर गेलोच नाही, मला ते बोलता येत नाही. तर तिनं 8 दिवस रात्रभर त्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची तयारी करून घेतली. ही अशी कविता म्हण, तशी म्हण. कारण तिनं तमाशात काम केलेलं असल्यामुळं माईकवर कसं बोलायचं हे तिला सगळं ती मला शिकवत होती. आणि तो बच्चन ते बोलताना हळूच ताशा वाजवत होता. जिथं पंचलाईन येईल तिथं ते टाटा टाटा. आणि एक कविता ती लिहिली आणि मी ते सादरीकरण करायला गेलो. तिने जसं सांगितलं होतं तसंच केलं आणि मला पहिला नंबर आला. मी संध्याकाळी येताना तिला पेढे वगैरे घेऊन आलो होतो. माझ्या आयुष्यातली ती पहिली 2 माणसं, माझी पहिली प्रेक्षक आणि गुरु. ती कविता होती की आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो, 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही सगळे पोलिओचे डोस. जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात. इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्यावरती आता राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज, रोजगार मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडत चाललाय. आणि जगाच्या नकाशात माझा देश आतल्या आत हुंदके दे ढसाढसा रडत चाललाय. त्या रडत चाललेल्या देशाला पुन्हा हसवायचं असेल तर आम्हाला भारतीय होऊन जगणं ही काळाची गरज आहे. त्या पद्धतीने तुम्ही आम्ही जगलं पाहिजे. मग हा प्रवास सुरू झाला. मग कवितेच्या स्पर्धांना जायला लागलो. मला फक्त पैसे देणं गेलं होतं. ट्रॉफी ठेवायला माझ्याकडे जागा नसायची. मग ती एवढी जाईल तिथं पहिला नंबर घेतल्यामुळं बऱ्याच ठिकाणी मला असं लक्षात आलं की स्पर्धक मला बाहेरच अडवायचे. ते ग्रुपनं आले आणि मला म्हणायचे पहिलं बक्षीस 5,000च आहे ना. हो म्हणे की 5,000 घेत जा आमचा बघतो. मग मी गेट वरतीच आधी थांबायचं तासभर येते का कोण बघ. आणि यायचे मी घेऊन यायचे. ते आता कळालं माझं ते चुकीचं केलं. तिथं गेलो असतो तर अजून पुढे गेलो असतो. कधी कधी वाटते जाऊ दे. तेव्हा ती पैसे झालं, बहिणीची लग्न त्यातून झाली. पण कविता सुटली. मी पुन्हा वॉचमॅन म्हणून जॉईन झालो. लग्न झालं. लग्न बी असं झालं 12 मेला वडिलांचा फोन आला आणि वडील म्हणले 17 मेला तुझं लग्न आहे. आता तुम्हाला असं म्हटल्यावर तुम्ही घर सोडून जायचं. 17 मेला लग्नात मी तिला पहिल्या दिवशी बघितली. अशी कापड खाली करून असं टाचवर करून बघितली. कविता संपली होती आयुष्याची. नवीन विद्रोह सुरू झाला होता. नंतर ही वाक्य ज्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी आठवण तरी खरं आहे. आणि मी वॉचमॅन म्हणून परमनंट झालो. गंमत बघा, हे जे तुमच्यातली कला आहे ती सोडून जात नाही. एक आक्रमक होतोच. तिथं पण शांत बसलो नाही. तिथं युनियन मध्ये गेलो आणि युनियनचं त्यांनी मला पद दिलं. आणि मग काहीतरी भांडणा त्या ऑफिस मधले 2-3 कॅम्प्युटर माझ्याकडे फुटले. ती केस झाली. मग पगारच बंद झाला. पगार बंद झाला. 2-3 महिने पगारच झाला नाही. आम्ही भाड्या घरात राहत होतो. बायको बरोबर होती. 7वा महिना सुरू होता. सोनोग्राफी करायला सांगितली. सरांनी मला ती उल्लेख करावं सांगायला. सगळं संपलं होतं. घरातलं राशन तो दिवस आठवतो. काहीच नव्हतं. एक पावसात तांदूळ 4-5 शेंगदाणे राहिले होते. त्यावेळेला स्टोव होता. त्यात अर्ध वाटीत रॉकेल राहिले होते. असा तिरका तिरका करत असा उभाच झाला होता. लाईट कट झाली होती. टीव्ही बंद झालता. रोजचं दूध बंद, पेपर बंद. सोनोग्राफीला पैसे नाहीत. आणि मी त्या बटनाचा मोबाईल त्यावेळेला होता. 10 रुपयाच कारण स्क्रॅच केले 7 रुपये यायचे. त्यावेळेला मिस कॉलच द्यायची बघा. एक मिस कॉल म्हणजे
कॉलेजला येईल, 2 मिस कॉल म्हणजे कट्ट्यावर येईल, 3 मिस कॉल म्हणजे टीचरला जायचा. ही कोडवर्क होती. म्हणजे फोन उचलायचा नाही का तर पैसे कट होते. आता तसं नाही. आता चुकून जरी यांचं दुपारी 2 GB डाटा संपला तर ते भीक मागितल्या का ते हॉटस्पॉट 2 अस्वस्थ आहे. मी आता इथं किती भारी बोललो तर त्याचं सारखं जाते, व्हायब्रेट होते का, पेन वाजते का, आणि तिकडनं लय जोरात दणका असतो. तू फोनच करा उचला झाला गडी अर्धा का. आईचा फोन कट करून तिकडे सुरू असते. जाऊ दे, विषय वेगळा आहे किंवा आमचा नाही, आपला बी नाही, तुम्ही त्यात फोन नका. सगळं संपलं होतं. आणि माझ्या बायकोला पण काय टाइमपास घरात नव्हता. ती गरोदर. तिनं शेजारच्या घरातून लोकमत पेपर वाचायला आणला आणि ती अशी वाचत बसते. आणि मी मित्रांना फोन लावत होतो की कोणी 100-200 रुपये देते का म्हणून. तर सगळेजण फोन कट करत होते माझा, कारण 2-3 महिने असेच पैसे घेऊन चालवलं होते. फोन कोण उचलत नव्हतं. आणि बायको अचानक जोरात ओरडली, म्हटली चंदन शिव इकडे. ती मला आडनाव घेऊनच बोलवली. मी पण पळत गेलो. म्हटलं पेपरात काय 500 रुपये घालले काय. तर ती म्हणते बघा इथं काय. म्हटलं काय. तर तिथे जाहिरात होती. चिंचवड येथे अंशुल क्रिएशन प्रस्तुत खुली राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा, रोख रकमेची 3 बक्षीस आणि खाली संपर्क क्रमांक आणि नाव नोंदणी फी 50 रुपये. ती म्हणते ही बघा जाहिरात. म्हटलं हाय. तर माझ्याकडे एकटं वेळ, तुम्ही कवी आहे ना. म्हटलं हाय. म्हटली जा इथं बक्षीस घ्या. मी म्हटलं माझ्याकडे 50 रुपये नाही. तर ती म्हटली माझ्याकडे आहे. त्यावेळेला मला जगातली एक अशी बँक सापडली जी आयुष्यात कधीच बुडीत जात नाही. साखरेचा डबा. त्यातनं तिने 70 रुपये काढले. मला संशय आला. म्हटलं खरंच एवढे अजून असते. नाही म्हटली खरंच एवढे. म्हटली जायचे 10 यायचे 10, बसचे 50 रुपये फी द्या आणि या. मी कपडे घालून निघालो. म्हटलं जातो. तेवढ्यात तिने मला असं हात धरला. डोळे पाणावलेले होते. ती मला म्हणाली, कारण रोज तिला कविता ऐकून मी तिने हात गच्च धरला. म्हटली चंदनशी तुम्ही चाललाय. हो स्पर्धेत चाललोय आज बऱ्याच दिवसात. आज जर तुम्ही सगळ्यात मोठ्या रकमेचं बक्षीस मिळवलं तर संध्याकाळी घरात जो माणूस येईल तो कवी नितीन चंदनशिवे असेल. मी म्हटलं नाही तर. आणि बक्षीस जर नाही मिळालं पहिलं तर संध्याकाळच्या घरात फक्त नितीन चंदनशिवे. म्हणजे काय तर म्हणली पुन्हा आयुष्यात कविता लिहायची आणि मलाही ऐकवायची नाही, जगात कुणालाच ऐकायची. हे माझ्यासाठी फार मोठं आव्हान होतं. पण मी मनात म्हटले खरंच आहे, काय करू कवितांनी, उपयोगच काय त्याचा. मी म्हटलं ठीक आहे मान्य. तेव्हा ते नट सम्राट नाटक बघून आम्ही हँग झालो. बायकोला सरकार हे काय सरकार. पैसे घेतले, गेलो, नाव नोंदणी केली, स्पर्धा सुरू झाली. अर्धे स्पर्धक संपले, ब्रेक झाला. नाश्त्याला ते लाईन लागली होती. मग माझ्या लक्षात आलं 50 रुपयांनी नाश्त्याच घेतले. मग जवळ जाईल 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 तसं ते समोशाचा वास दरवळायला लागला. भूक लागली होती. हातात ते 2 समोसे घेतले, चहा घेतला. लक्षात आलं ती सुद्धा उपाशी आहे. आपण कसं खायचं. संध्याकाळी हारलो तर काय करायचं. म्हणून मला आठवतंय मी 1 समोसा ह्या खिशात आणि 1 समोसा या खिशात टाकला. चहा ठेवता येत नव्हता म्हणून प्याला. पुन्हा आलो, बसलो, कविता म्हणायला गेलो. कविता सादर केली. त्यावेळेला ठरवलं की समोर बसलेली सगळी इडी आपली कविता छान आहे तेवढीच म्हणायची. ही शेवटची कविता ओढलो, येऊन बसलो. आणि त्यावेळेला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले होते.
त्यांच्या हस्ते ते पारितोषिक वितरण होतं. ते आले आणि ते पारितोषिक वितरण सुरू झालं. ते सूत्रसंचालक सुद्धा असा मोरलेला होता, म्हणजे आपल्या सरांसारखा नव्हता, तो प्रोफेशनलच होता. त्याने उत्तेजनार्थ घोषित केला ना, आणि परत ती मागणं म्युझिक वाजायचं. तो गेला उत्तेजनार्थवाला, त्याला फेटा, ती पाकिट. मी फक्त पाकिटाकडेच बघायचो, आम्हाला गरज होती. मी मागच्या लाईनला बसलो होतो तिथे. मग त्यानं परत उत्तेजनार्थ दुसरा पुकार, तिसरा पुकारला. ते लवकर येतच नव्हता पॉइंटवर. असं वाटत होतं मारू का जाऊन त्याला. तिसरा झाला, माझं नाव नाही. म्हणजे त्याचं सूत्रसंचालन असं चालू. मराठी सिरियल सारखं. सोमवारी ती सासू अशी जिन्यात यायला खाली निघते आणि सून खाली तेल टाकते, आणि सोमवारी निघालेली सासू शुक्रवारी तिचा पाय ते तेल तो असा महाराष्ट्रीय. ते सूत्रसंचालक तसंच आहे सगळं. दुसरा नाव घेतलं त्यानं, माझं नाव नव्हतं. आता वाटलं संपलं. मला वाईट याचं वाटत होतं की मी कविता नाही, संध्याकाळी दुनिया इकडे तिकडे करीन, राशन घरी, कविता नाही. पण पहिला नंबर त्यानं पुकारताना असं काय 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 बोललं, आणि माझ्या कवितेच्या 4 ओळी त्याच्या लक्षात राहिल्या होत्या. त्यानं त्या कवितेचं नाव ओळी बोलायला सुरुवात केली, आणि पब्लिक मधनच आवाज आला नितीन चंदनशी. मी लगेच त्यांना नाव घेतलं, पहिला नंबर. आणि मला आठवतंय, मी तिथून त्या स्टेजवरती जाईपर्यंत असं हुंदका भरून आला, आणि मी लगेच खिशात हात घालून बायकोला फोन करायसाठी फोन केला. त्यात 1 रुपया राहिला होता. तर ते समोश्यात मोबाईल भिजला होता, त्यातनं काढून तो असा बटाटा सगळी बाहेर फोन लावून स्टेजवर गेलो. मला आठवतंय तिनं पहिल्या रिंग मध्ये फोन उचलला, म्हणजे असं बटनावर हात ठेवूनच बसली. रिंग वाज, हॅलो काय, म्हणजे वाटच बघत. मी म्हटलं अगं दीपाली पहिला नंबर आला. तर मला एक अपेक्षा होती, ती जरा शिकलेली M.Com झाली. मला कधीतरी अपेक्षा बायकोने इंग्रजीमध्ये कॉंग्रॅच्युलेशन डिअर वगैरे म्हणावं, की आज तरी म्हणाल म्हटलं. पण ती तसं काहीच वाटली नाही. मी दुसऱ्यानं जोरात म्हटलं पहिला नंबर आलाय, हुंदके देत. ती म्हटली ती जाऊ दे, रक्कम किती आहे. मग परत कळालं. मी वरती गेलो, आता 1 रुपया कट होईल. तर ती विंगीतनं ती मुलगी येत होती, काय माहित नाही, पण अशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांपेक्षा त्या विंगीतल्या पोरीच लय नटली. तिच्याकडे बघायलाच ना, ती अशी यायला लागली अशी ट्रे घेऊन. त्यात ते नारळ, ट्रॉफी, पुष्पहार, फेटा. असं म्हटलं एवढं दिवस तर फोन कट होईल. मी पळत जाऊन ती पाकिटच घेतली, आणि मग ते आहो थांबा, आहो म्हटलं तुम्ही माझं काय. पाकिट फोडलं, हात गाठला, पैसे मोजले 5,000 रुपये. आणि तिला मी सांगितलं अगं 5,000 रुपये आहेत. 5,000 आहेत म्हटल्यानंतर तिचा एक हुंदका आला. त्या काळात 5,000 बरेच असायचे. त्याच्यानंतर आमचा फोन 25 सेकंद सुरू राहिला, पण आम्ही एकमेकांशी बोललो नाही. त्या 25 सेकंदामध्ये एकही शब्द नव्हता, कसला संवाद नव्हता. फक्त तिचा श्वास आणि माझा श्वास आम्ही एकमेकांचा ऐकत होतो. मला वाटतंय त्या 25 सेकंदामध्ये शब्द नसणारी, संवाद नसणारी ती जी कविता होती, ती जगातली सर्वात सुंदर कविता होती. कारण एक पुरुष एका स्त्रीला समजून घेत होता, एक स्त्री एका पुरुषाला समजून घेत होती. आणि मी खरं सांगतो, प्रेमात पडणं काय असतं ते त्यावेळेला मी अनुभवलं. आणि मी त्यावेळेला पहिल्यांदा आयुष्यात बायकोच्या प्रेमात पडलो. माझं नशीब म्हणायचं, मी बायकोच्याच प्रेमात पडलो. नंतर मी ते बक्षीस घेऊन सर घरी आलो. बायकोनं स्वागत केलं की कवी नितीन चंदनशिवेचं माझ्या घरात कायम स्वागत आहे. आणि मग त्या दिवशी मी लगेच म्हटलं, सकाळी तू वचन घेतलं होतंस, आता मला वचन दे. म्हटली जे मागाल ते दे. तिचा हात धरला, म्हटलं
आता म्हटलं मी कविता म्हणायला कुठेही गेलो तर घरी कधी येणार हे कधी आयुष्यात विचारायचं. त्यावेळेला तिच्या लक्षात ते आलं नाही. तिने वचन देऊन मोकळी झाली. पण आज ती म्हणते मी त्या दिवशी पस्तावले एकदा गेले की येतच नाही. आणि तिने लगेच कागद काढला. पहिल्यांदा तिने काय केलं तर ती किराणा मालाची यादी लिहिली. तो कागद हातात घेतला. 3 महिने ती यादी बघितली नव्हती. मी निघालो आणि मग मला ती कविता सुचली. माझ्या कवितेची व्याख्या काय की माझा महिन्याचा पगार होतो. माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादीच माझ्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर कविता असते. आणि त्या सुंदर कवितेची खरीखुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो दुकानदारच करतो. तो एक एक शब्द खोडत जातो. पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहित नाही पण महिनाभर कविता आम्हाला पुरून उरते. महिनाभर कविता आम्हाला म्हणजे अशाही कवितेला टाळ्या मिळतायत. म्हणजे महाराष्ट्र आणि ज्ञानोबा तुकोबा अजून जिवंत आहे याची गॅरंटी मिळते. पांडुरंगाची कविता घ्यायला जाईल पण कवितेचं एक विश्व जग वेगळा आहे. कधी कधी कवी असा असतो. इथं भरपूर कवी असते. कधी काही कवीला सुचत. मला रात्री 2:30 वाजता झोपेत सुचलं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे. बाकीचे नंतर तो. आणि मला असंच वाटलं मी लईच चांगलं लिहिलं. आणि असं काय लिहिलं की कवीला एक सवय असते लगेच कुणाला तर ऐकवायचं. पण एवढ्या रात्री ऐकवणार कोणा. शेवटी लक्ष बायकोकडे गेलं. फार धाडस करून तिला उठवलं. तिने माझ्या चेहऱ्याकडे बघतच म्हणे काय लिहिलंय का. मी म्हटलं होय. ती म्हणते ऐकवा. तिचा ऐकवा हा शब्द मला काय खपवा असं ऐकलं. आणि मी ते ऐकवलं. म्हटलं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून पहिला असला पाहिजे. बाकीचे नंतर तो. तर मला असं वाटलं की बायकोन किमान गालावर हात फिरवावा. या बात आहे मला. तिने असा हात उचलला आणि कपाळावर मारला. म्हटलं काय झालं. चंदनशी हे लिहिले का. म्हटलं काय झालं काय. तिनं जे सांगितलं ती म्हणाली चंदनशी ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा असू द्या दुसरा डोळा असू द्या नाहीतर तिसरा डोळा असू द्या ही काय लय महत्वाचं नसतं. तो कायम उघडा असला पाहिजे हे जास्त महत्वाचं असतं. तेव्हापासून मी उघड्या डोळ्याच्या कविता बोंबलत आल्याला. आता ही कविता घेणार आहे. मला पांडुरंग आली कांबळी दंगल. पण खरं सांगतो चांगलं पब्लिक भेटलं की आम्हाला पण असा हुरूप येतो. आले काय काय खपवा असं वाटत. तुमचं तर वय बघता तुमच्या खिशातलं ते हत्यार बघता ते तुमच्यात माझ्यात लय वेळ ठेवणार नाही. पण तरी पण एखादा असतोच बघा निगेटिव्ह आला. कवीच कशाला बोल वाघमय मंडळाच्या उद्घाटन एवढा कशाला येईल. रेबिनचा पै घालवायचं. लेक्चरच कशाला घ्यायचं आणि परीक्षाच कशाला असलं असते. सगळं गाव हसलं तरी ते हसत ते एवढंच हसलं. सगळ्यात शेवटी म्हणणार अतिशय सुंदर असं मारू वाटतं. एवढं असं नसं. माझा एक मित्र होता त्याचं फेसबुकवर काहीतरी जमलं. मला म्हटलं चल मुलगी बघायला. मुलगी अकोला. मी त्या संघ अकोल्या. आम्ही आयुष्यात कधीच एवढा कापूस बघितला नाही. एवढा कापूस त्याला दिसायला लागला. ह्याच्या डोक्यात प्रश्न आला काय मासच. म्हणलं एवढ्या कापसाच काय करायचं. मी म्हटलं आपल्याला काय करायचं. आपण मुलगी बघून जाऊ. तर ती कापसाकडेच बघ. मी आतमध्ये नेलं त्याला. आम्ही बसलो. मुलगी आली. मुलीचा बाप म्हटला मुलीला काय विचारायचं असतं तर विचारा. म्हणलं ती जाऊ दे. असं बाहेर बघितलं. म्हणला
कापसाच काय आम्हाला हाकलून दिले, त्याला रेंज गेले. परत रेल्वे परत ते खिडकीत बाहेरून जावायचे. अरे म्हणजे चहा कॉफी कापसाच. आम्ही गावात आलो, गावात विचारलं मुलगी कापसाच काय, आणि ती एवढंच झालो दिसत त्याला विचारायचं कापसाच काय करायचं. शेवटी घरच्यांनी नाक सोडला. मग त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, दाढी केस वाढले. ते असं गावात फिरायला लागलं, लोक टिंगल करायला लागले. गावातलं आमचं हॉटेलवाला त्याला भजी खायला द्यायचं. ते भजी काढत झाडाखाली बसलो, आणि एक दिवस त्या पेपर मध्ये त्याला भजी दिली. त्याने शेवटचा भजी तोंडात टाकला, आणि त्या पेपर मध्ये बातमी होती, कापूस जळून राख झाला. आणि मग येऊ म्हटला कापूस जळायसाठी ठेवला. असं जर एखादा असेल निगेटिव्ह डोक्यात, तर बाबा हे सगळं जायचं का तू ये हा आनंद. तसं एक कवितेचा आनंद घेता आला पाहिजे. कायम असं पाहिजे. अहो लोक परवा बायकोला माहिती मुलांना सांग तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, हे हो. मी म्हटलं का बे पोरवटली पप्पा का तुम्ही काय पण व्हा, पण माझं स्वप्न एवढंच आहे की आपल्या घरावर ईडीची इन्कम टॅक्स धाड पडली पाहिजे. मोठं त्याच्यात अडकून जे काय असेल मोठं. मी कविता घेतो, पांडुरंगाची कविता. त्याच्या आधीची पार्श्वभूमी सांगत बसणारा वेळ जाईल.